झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पुष्पा स्टाईल केला दारू तस्करीचा भांडाफोड। टँकर मधील गुप्त कप्प्यातून 1 कोटीहून अधिकची दारू जप्त। धुळे पोलिसांची धडक कारवाई। पुष्पा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे धुळे पोलिसांनी युक्ती वापरून सुरू असलेली दारू तस्करी उधळून लावली। खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या टँकरमधील गुप्त कप्प्यांमधून तब्बल 1,90,00,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील आकांक्षा हॉटेलजवळ सापळा रचून ही कारवाई केली। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टाटा कंपनीचा संशयित टँकर अडवून चालक मोहनलाल पुरखाराम जाट राहणार राजस्थान याची चौकशी करण्यात आली। चालकाने टँकरमध्ये खाद्यतेल असल्याचा दावा केला, मात्र पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात वेल्डिंग करून बनवलेले 6 गुप्त कप्पे आढळले। हे कप्पे उघडून पाहिल्यावर त्यापैकी 4 कप्प्यांमध्ये विदेशी दारूचे 400 बॉक्स आढळले। ही विदेशी दारू आणि टँकर असा एकूण 1,90,00,000चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। तसेच या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून हरियाणातून ही दारू कोण भरून गुजरातमध्ये नेत होतं, तसेच ही दारू कोणाला पुरवली जाणार होती याचा तपास सुरू आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।